आली लग्न घडी समीप नवरा घेऊन यावा घरा मधुपर्क पूजन करा अंतपटा ते जरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुकल्पला न करणे पुर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान सदैव लग्नम सुदिनंत देव तारा बलंत देव विद्या बलंत देव लक्ष्मी पदे गुरुग्रम स्वामी शुभ लग्न सावधान। माई 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 अगं बादली दे, कशाला तू कष्ट करतेस? मी आहे ना इथे सदा. बादली आत घेऊन जा. हे बघ, घरात जे काही अडगळीचं सामान आहे ना ते सगळं बाहेर फेकून दे. ठीक आहे. घर एकदम साफ करून टाक. पण या म्हातारीचं काय करायचं? मी आहे ना, मी बघतो. काय समजलं? जा. बाळा, मी 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 पदर पसरते रे तुझ्या पुढे. नको रे, मला म्हातारीला अशी बेघर करू नको. बेघर? तू कशी काय बेघर माई? अगं, तुझ्या जावयाचा वसईमध्ये मोठा वाडा आहे, मुंबईमध्ये पॉश फ्लॅट आहे, शिवाय अमेरिकेतही त्याचं घर आहे. तू तिथे जाऊन राहा, सुखात राहशील. ह्या गावात काय आहे तुझं? बघ रमाकांत, मी पाय धरते रे तुझे. आयुष्यभर तुझी चाकरी करी,
हे बघ, माझ्या लेकीनं जो काही तुझा गुन्हा केलाय ना, तू तू देशील ती शिक्षा मी भोगेन. पण नको रे, मला म्हातारीला बेघर करू नको रे बाबा. तुझ्या लेकीची आणि तुझी हीच शिक्षा आहे. तुझ्या लेकीला अशी सुखी सोडणार नाहीये मी. माझं दुर्दैव की माझी म्हातारी आडवी झाली, नंतर त्या दोघांनाही धरून कुत्र्यासारखं बनवलं असतं मी. उद्या दुपारपर्यंतची वेळ देतोय मी. बोलवायचं असेल तर बोलवून घे. नाही आली तर उद्या दुपारनंतर तू ह्या गावात दिसणार नाहीस. अरे चांडळा, मेला नरकात सडशील. उद्या दुपारनंतर. तुम्ही इथे असणार. ते दोघं आले का जवळून? नाही नाही ना. काय करताय तुम्ही इथं? काय ना, थोडीशी गंमत करतोय. गंमत. गंमत? कसली गंमत? एक मिनिट इकडे. पापड? दंगा नको करू, साडू बोल. पापड कशाला? अगं राधा, मागे माझ्या एका मित्राच्या लग्नामध्ये आम्ही असेच तळलेले पापड चादरीच्या खाली पसरून ठेवले होते आणि चादरीच्या वर अशी फुलं पसरली होती. सकाळी जेव्हा त्याला जाग आली ना, तेव्हा चप्पल घेऊन मागे लागला होता माझ्या. म्हणजे आधीनं पण चप्पल घेऊन तुमच्या मागे लागावं असं वाटतंय का तुम्हाला? आधी चप्पल घेऊन माझ्या मागे लागेल असं वाटतं का तुला? पण या सगळ्याचा काहीही उपयोग नाहीये. म्हणजे ते दोघंही या खोलीत राहणार नाहीये. का? बाबा म्हणाले या खोलीमध्ये शुभ्राला विचित्र भास झाले, त्यामुळे ते दोघं इथे येणार नाहीये. पण त्यांच्यासाठी ऑलरेडी वेगळी खोली सजवून ठेवली आहे. हे सगळे मेहनत वाया गेले तर. तुम्ही चला चला. तू पुढे हो, हे सगळे पापड घेऊन मी त्या रूम मध्ये येतो. तुम्ही चला हो. पण तुम्ही चला म्हणते ना मी. तुमचं म्हणजे ना. चला. पापड पापड चला. टायरिंग डे गॉड. अरे निखिल, ए निखिल, तू पिझ्झा खाणार आहेस का? मी ऑर्डर करतेय. निखिल, कठीण आहे. जिजू, तुम्ही खाणार आहात का? मी पिझ्झा ऑर्डर करतेय. जिजू, कठीण आहे लोक. तुम्हाला हवा असेल तर सांगा, मी ऑर्डर करतेय पिझ्झा. ओके. हॅलो, पिझ्झा का ना? राईट, सुलेखा. हाँ हाय हाय हाय. अच्छा, आई वॉन्ट टू प्लेस ऑर्डर फॉर 3 pizzas. हाँ, डबल चीज, 1 वेज सुप्रीम and चिकन तंदूर पिज़्ज़ा. ओके, या मेक इट फास्ट. ओके. हाँ नहीं, सुन. अच्छा, 30 मिनट्स में नहीं आएगा तो क्या भेजेगा? हाँ, फ्री में. हाँ तो वो भी लेके आओ. यू आर नॉट गोइंग टू रीच. बाय. अय्या आत्या, मी आत्ताच ऑर्डर प्लेस केली. तुम्हाला काही पिझ्झा वगैरे हवा आहे का? मी आता सांगू? मी सांगते, थांबा तुमच्या. सुलेखा, हाँ काय झालं? मोठी धीराची आहेस बाई तू. आता मी काय केलं का? तुझ्या जागी मी असते ना, तर एखाद्या विहिरीत जीवच दिला असतं मी. काय ना त्या, त्यासाठी मुंबईत विहिरी असायला हव्यात ना. माझी मस्करी करतेस? नाही हो, मस्करी. काय ग लेखा?
हाक मारलीस का मला? हो जिजू, काय ना मी पिझ्झा ऑर्डर करत होते, तुम्हाला कुठला पिझ्झा हवा हे विचारायचं होतं म्हणून मगापासून हाका मारत होते, पण या ना आन्सर या. काय झालं? असे का बघताय दोघं माझ्याकडे? हा, हॅट्स ऑफ टू यू. जिजू प्लीज, नको ना सारखा तोच इश्यू. आणि असं काय मोठं घडलंय? माझं लग्नच तर मोडलंय ना. आयुष्य काही संपत वगैरे नाही काय. आणि सारखं तेच मेन्शन करायची काही गरज नाही. आय थिंक सो. या आधीला तरी काय अवधं साठवली कोण झाली? तो मी दिलेला अंगारा त्यांनी नक्की फेकून दिला असेल. आता प्लीज, आता प्लीज नको ना. सोन्यासारखी पोर सोडली आणि त्या करणी करणाऱ्या मुलीच्या मागे लागली. काय बाई बोलायचं. छे. अरे या ना. आले, ये ग तू पण. अरे हो. वरून ऑर्डर आल्याप्रमाणे तुम्हाला दोघांना वेगळ्या खोलीत शिफ्ट केलंय. हा, तर आता हिंदी चित्रपटातल्या प्रथेप्रमाणे आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, हिरो खोलीत आहे, येरझारा घालतोय, अस्वस्थ आहे, आणि हिरोईन आहे बाहेर, तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी आहेत. हिरोची आगाऊ बहीण म्हणजेच मी आहे. मी तिला खोलीत ढकलते, तिच्याकडे दुधाचा ग्लास आहे. ओके, दिस इज ऑप्शन 1. आता ऑप्शन 2 मध्ये हिरोईन ऑलरेडी खोलीत बसलेली आहे. असा घुंगट वगैरे ओढून, अस्वस्थ. तेवढ्यात दार वाजतं आणि हिरो आत येतो. मग काय, सनई, बासरी आणि 2 गुलाबाची फुलशी एकमेकांवर आपटता. कुठलं ऑप्शन पाहिजे? मुन्ना, जायला काय घेशील? हा, मला ना खूप नवीन कपडे घ्यायचे आहेत. मुंबईला गेल्यावर शॉपिंग कर. हा, मला ना शुभ्रासारख्या चपला पण घ्यायच्या आहेत, मस्त आहेत. मुन्ना, मुंबईला गेल्यावर चल निघा. ओके. हा दादा, अरे मी ना परवा बँड्राला एक मस्त घड्याळ पाहिलं. आता जा. ओके, बाय. बाय. ओके, गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. मुन्ना, तू जाशील तर मग स्वीट ड्रीम्स होईल ना? हो. ओके. हा दादा, अरे एक सांगा. पटके खाशील. अरे अरे पण असं काय करतो? पहले आप. भाईचा आणि प्रियाचा उद्योग दिसतोय. प्रिया येईल परत. नाही येणार. हुशार आहे माझी बहीण. तिला कधी कुठे नसावं हे बरोबर कळतं.
शुभ्रा, प्योर, एक सांगू, खूप सुंदर दिसतेस तू. पहाटेच्या दवात जे सौंदर्य असतं, पिंजून ठेवलेल्या कापसात जे सौंदर्य असतं, लहान बाळाच्या हसण्यात जे सौंदर्य असतं, तसं सौंदर्य आहे तुझं. इनोसेंट, व्हेरी इनोसेंट. खरं सांगा, तुम्ही कविता करताना खरंच सांगतोय, मी याआधी कधीच कविता केली नाही. हा, पण आता मला कविता करावीशी वाटते. प्रेम करतेस माझ्यावर? मी माझं सर्वस्व तुमच्या पायावर ठेवले. पण प्रेम करतेस का माझ्यावर? माहित नाही. पण एवढं नक्की, तुमच्याशिवाय आयुष्य नाही. फक्त काही दिवसांचीच ओळख आहे आपली, तरी अनेक जन्मांची असल्यासारखी वाटते. आपलं लग्न हा एक अपघात आहे असं? आपलं लग्न ही नियती होती, आपल्या दोघांची. खूप विचित्र सुरुवात झाली आहे, पण साथ देशील मला शेवटपर्यंत? मरेपर्यंत, त्यानंतर सुद्धा. इतक्या लवकर पुन्हा हे बोलीन असं वाटलं नव्हतं मला. I love you. काय होतंय तुला? शुभ्रा, काय झालंय? शुभ्रा, तुला बरं? शुभ्रा, काय झालं? प्लीज, तू अशी थरथरतेस का? हे घे पाणी पी. आपण वेगवेगळं झोपूया. काय? आपण वेगवेगळं झोपायचं? हो. मी विचारू शकतो का ते? मला नाही सांगता येणार. मला खूप खूप विचित्र काहीतरी होते. मला कसली तरी चाहूल लागते.
शुभा प्लीज. प्लीज चिडू नका. हो मी चिडलोय. But that's okay. तुला नाही ना वाटत आहे आपण एकत्र झोपावं? मी खाली गादी टाकून झोपतो बस. आय एम सॉरी. शुभ्रा प्लीज, मला आपल्या लग्नाच्या पहिल्याच रात्री तुझ्याशी भांडण करायचं नाहीये. आधी कुठे चालला? मी कपडे बदलून घेतो आणि तू पण घे. आयुष्याच्या या खेळाचे नावसे प्रारब्ध हवा खोती को